आज आपण पाहणार आहोत व्हॅनिला आईस्क्रीम। मार्केटपेक्षाही भारी अशी मस्त घरच्या घरी व्हॅनिला आईस्क्रीम कशी करायची हेच पाहणार आहोत। अगदी कमी साहित्यामध्ये ही आपली व्हॅनिला आईस्क्रीम तयार होते। तुम्ही कधीही करू शकता आणि खाऊ शकता अशी एकदम पटकन तयार होणारी व्हॅनिला आईस्क्रीम कशी करायची तेच पाहूया। तर त्यासाठी इथं ना मी 1 वाटी दूध घेतलेलं आहे। तर हे मी गाईचं दूध घेतलेलं आहे। तुम्हाला जर गाईच्या दुधाच्या ऐवजी फुल फॅट म्हशीचं दूध इथं वापरायचं असेल तर सेम प्रमाणात तुम्ही हे दूध इथं वापरू शकता। तर दूध आधी आपण चांगलं गरम केलेलं आहे, नंतरून पूर्ण थंड करून घेतलेलं आहे। तर आता एक टोप घेऊया, टोपामध्ये हे दूध आपण घालून घेऊया आणि आपल्याला इथं ना कॉर्नफ्लॉवर वापरायचं आहे। तर दूध इथं थंड आहे लक्षात ठेवायचं आहे। तर त्यासाठी 1 चमचा मी इथं कॉर्नफ्लॉवर वापरणार आहे। एकदम अचूक प्रमाणामध्ये ही आईस्क्रीम कशी करायची हेच तुम्हाला मी सांगत आहे। तर दूध थंड आहे, त्यातच आपण हे सगळं कॉर्नफ्लॉवर मिक्स करायचं आहे। ही प्रोसेस आधी आपण खाली करून घ्यायची आहे। तर इथं गरम दुधामध्ये जर आपण कॉर्नफ्लॉवर मिक्स केलं तर त्याच्या गाठी होतात, त्याच्यामुळे आपण हे थंड दुधामध्ये कॉर्नफ्लॉवर मिक्स करून घेत आहोत। आता सगळं कॉर्नफ्लॉवर मिक्स झालेलं आहे। गॅस बारीक चालू करायचा आहे आणि ना गॅसवर टोप ठेवून मिक्स करत राहायचं आहे। तर आता इथं मी 4 चमचे साखर वापरणार आहे। तर एकदम अचूक प्रमाण आहे, तरी सुद्धा तुम्हाला इथं साखर कमी जास्त करायची असेल तर तुम्ही इथं तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। बारीक गॅसवर आपण सतत हे मिश्रण ढवळत राहायचं आहे। कॉर्नफ्लॉवर असल्यामुळे खाली बसण्याची शक्यता असते। तर आता सतत ढवळत राहायचं आहे। जोपर्यंत मिश्रण घट्ट होत नाही ना तोपर्यंत असं आपण हे सतत ढवळत राहायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता एकदम 5 मिनिटांमध्ये आपलं हे मिश्रण इतकं घट्ट असं तयार झालेलं आहे। तर आता आपण इथं गॅस बंद करूया, कारण का एवढंच थिकनेस आपल्याला इथं मिश्रणाचा हवा आहे। गॅस बंद करून ना हे मिश्रण पूर्ण थंड करून घ्यायचं आहे। तुम्ही हे मिश्रण असंच फॅन खाली सुद्धा थंड करू शकता किंवा आपण रूम टेम्परेचरवरही थंड करून घेऊ शकता। फक्त एक लक्षात ठेवायचं आहे, हे मिश्रण आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं नाहीये, असंच आपल्याला हे वरतीच मिश्रण थंड करून घ्यायचं आहे। मिश्रण आपलं थंड होत आहे तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस इथं करून घेऊया। तर आपल्याला इथं क्रीम हवी आहे, जी आपण केकसाठी क्रीम वापरतो ना व्हिपिंग क्रीम, तीच आपण इथं वापरणार आहे। तर थोडीशी अशी पातळच आपल्याला ही क्रीम हवी आहे। क्रीम पातळ असली तरी पूर्ण आपल्याला इथं थंड हवी आहे हे लक्षात ठेवायचं आहे। तर तुमची क्रीम जर इथं थंड नसेल ना तर एक टिप्स सांगते, खाली ताट वगैरे घ्यायचं, त्याच्यावर बर्फाचे खडे ठेवायचे आणि त्याच्यावर हा ना बाउल ठेवून ना ही क्रीम तुम्ही व्हिप करून घेऊ शकता। तर पहिला आपण लो फ्लेमवर आधी आपण ही क्रीम व्हिप करायची आहे, नंतर टर्बोवर आपण ही क्रीम ना अशी व्हिप करून घेऊया मस्त अशी। तर आता इथे 4 ते 5 ना ड्रॉप आपण व्हॅनिला एसेन्स घालून घेऊया, कारण का आपण ही व्हॅनिला आईस्क्रीम करत आहोत। तर आता मस्त आपण ही क्रीम सगळे ना व्हिप करून घेऊया। तर तुम्ही पाहू शकता असं ना चेक करायची क्रीम आपली ही तयार झालेली आहे, नाही तर बाउल उलटा करून ना तरी तुम्ही पाहू शकता क्रीम आपली झाली आहे की नाही। तर मिश्रण सगळं थंड झालेलं आहे, क्रीमी आपली तयार आहे। तर एक चाळण घ्यायची आहे, त्याच्यावर हे सगळं मिश्रण घालून घ्यायचं आहे आणि चमच्याच्या साहाय्याने ना मिक्स करून घ्यायचं। त्यात जर गाठी वगैरे काय असेल ना तर ते सगळ्यांनी निघून जातात आणि मार्केटसारखी सॉफ्ट आपली आईस्क्रीम इथं तयार होते। आणखी 2 मिनिटासाठी ना आता ना मशीननीच आपण ना ही क्रीम मिक्स करून घ्यायची आहे। तर सगळं आपला हा बेस व्हॅनिलाचा इथं तयार झालेला आहे। जसा मार्केटमध्ये एकदम सॉफ्ट अशी आपली आईस्क्रीम असते ना सेम त्या पद्धतीमध्ये आपली आईस्क्रीम इथं तयार झाली आहे। तर अशा पद्धतीने चमच्यावरनं पटकन मिश्रण खाली पडलं की समजून जायचं एकदम बेस आपला इथं मस्त तयार झालेला आहे। तर आता एअरटाईट डब्यामध्ये ना आपण ना ही आईस्क्रीम सेट करायला ठेवायची आहे, थोडीशी टॅप करून घ्यायची आहे। तुम्हाला जर एअरटाईट डब्बा नसेल तर तुम्ही बाउलमध्येच ना सेट करून घेऊ शकता ही आईस्क्रीम। तर आता झाकण लावून ना आपण ओव्हरनाईटसाठी किंवा 7 ते 8 तासासाठी ही आईस्क्रीम सेट करून घ्यायची आहे। तर आता ही आईस्क्रीम मी सेट करायला इथं ठेवते। 7 ते 8 तास आपण ही आईस्क्रीम सेट करून घेऊया। तर 7 ते 8 तास झालेले आहे। तर आपण झाकण काढून पाहूया, बर्फाचे खडे वगैरे आईस्क्रीम अजिबात ह्याच्यावर पडलेला नाही, एकदम मस्त अशी आपली आईस्क्रीम इथं सेट झालेली आहे। एक ना बाउलमध्ये आपण पाणी घ्यायचं आणि स्कूपच्या साहाय्याने ना आपल्याला ही आईस्क्रीम काढायची। तर स्कूप आपण थंड पाण्यामध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आणि ना असं आपण हे स्कूप इथं काढून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता किती मस्त असं स्कूप आपल्या इथं निघलेले आहेत।
तर आईस्क्रीम बाहेर काढली तरी अजिबात असं लगेच त्याचं टेक्स्चर पातळ होत नाहीये. तर एकदम मस्त अशी आपली आईस्क्रीम इथं सेट झालेली आहे. एकदम अचूक प्रमाण तुम्हाला मी इथं आईस्क्रीमचं सांगितलेलं आहे. दिसायला किती टेम्पटिंग अशी दिसत आहे. मुलांना थोडंसं चॉकलेटी फ्लेवर आवडतं, त्यामुळे ते मी चॉकलेट खिसून घेतलेलं आहे. तुमच्याकडे जर टुटी फ्रुटी किंवा चॉकलेट सिरप असेल ना, तर तुम्ही तेही घालून सर्व करू शकता. तर एकदम मस्त अशी मार्केटसारखी आपली व्हॅनिला आईस्क्रीम घरच्या घरी तयार झालेली आहे. अजिबात इथं ना पातळ वगैरे आपली आईस्क्रीम झालेली नाही. एस क्यूब तुम्हाला इथं घेऊन दाखवते, एक बाईट बघा, जवळून सुद्धा दाखवते. अजिबात बर्फाचे असे आईस्टिक वगैरे ह्याच्यावर तयार झालेले नाही. एकदम सॉफ्ट असं टेक्स्चर आपल्या ह्या आईस्क्रीमचं तयार झालेले आहे. तर एकदम अचूक प्रमाणामध्ये ही व्हॅनिला आईस्क्रीम घरच्या घरी कशी करायची हेच तुम्हाला दाखवलेलं आहे. तर नक्कीच ही व्हॅनिला आईस्क्रीम ह्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही करून पहा. अगदी मार्केटपेक्षाही भारी अशी ही आईस्क्रीम घरच्या घरी तयार होते. तर करून पहा. भेटूया पुन्हा नवीन रेसिपी बरोबर.